नमस्कार मंडळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी तुमच्या रिक्वेस्ट खातर आले आहे लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर, कारण का काही दिवसांपूर्वीच ही मालिका आपल्या भेटीला आली आहे आणि कमी वेळात सगळ्यांनी आपली मनं जिंकली आहेत ऑलरेडी. पण सध्या आपण आहे ना, हे जे गोड जोडी आहे ना, मला खूप आवडते ही, म्हणजे स्क्रीनवर इतकी मजा करत असता तुम्ही. खूप स्वागत तुम्हा दोघांचंही. कसे आहात? आम्ही खूप छान आहोत. मुळात तुझं स्वागत, तू बोलली होतीस येणार आहे सेटवरती आणि तू आली आहेस. खूप छान वाटतं आहे. जसं जसं सिरियल अजून पुढे पुढे जाते, एपिसोड्स पुढे जात आहेत, अजून काम करायला मजा येते आहे, अजून आमचं पात्र खुलतं आहे, अजून आम्ही मस्ती करतो आहे, त्याच्यामध्ये भांडतो आहे वगैरे. सो एकंदरीत सगळं काही नीट चाललं आहे. पण खूप सुंदर दिसतेस तू. म्हणजे हरीश, काय कॉम्प्लिमेंट देशील? नाही, ऑफकोर्स माझ्यासाठीच नटली असं मी म्हणेन. नाही, पण ती ऑलरेडी कमालच दिसते ती. म्हणजे आत्तापर्यंत जेवढेही कॉस्ट्यूम तिला दिले आहे ती सुंदरच दिसली आहेत आणि वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स वगैरे वावा, आणि म्हणूनच मी लग्न केलं आहे तिच्यासोबत. बरं, सगळ्यात आधी तर तुझं वेलकम लक्ष्मी निवास सेटवर, तुझं वेलकम. तू म्हणाली होतीस तसं तू तुझं प्रॉमिस पूर्ण केलं आहेस, आणि तेच की आम्हाला प्रचंड मजा येते आहे आणि अजून नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर आम्ही घेऊनच येतो. पण पहिल्या एपिसोडपासून ट्विस्टवर ट्विस्ट तुम्हालाही जेव्हा कळतं ना सेटवर की बाबा आता असं घडणार आहे, तुमच्याही एक्सपेक्टेशनच्या पलीकडे घडत असते. हो, खरं आहे. म्हणजे एखाद दुसरा एपिसोड झाला की आता चल ब्रिदिंग स्पेस आहे असं करत करत लगेच काहीतरी येतं आणि आम्ही शॉक होतो. म्हणजे जेव्हा आमच्यासमोर डायरेक्ट स्क्रिप्ट येते आणि हे असं घडणार आहे, हे असं होणार आहे, तर आमची चर्चा या गोष्टीची होते की यार नव्हतं व्हायला पाहिजे, असं का होतं आहे, जर आपण असं करून पाहिलं. पण नाही, ते सगळं वरून आलेलं आहे. काय नाही, काहीच चेंज नाही करू शकत. आमच्या पण रिॲक्शन सेम असतात की अरे हे असं का होतं आहे, नाही व्हायला पाहिजे होतं. बट ठीक आहे, जे सांगितलं ते करणं भाग आहे, त्याशिवाय सिरियल पुढे पण जाणार नाही आहे. बट जसे आम्ही डे वनला बोललो की बाकीच्या सिरियल, म्हणजे कोणाला टार्गेट नाही करत आहे, पॉईंट नाही करत आहे, बट बाकीच्या सिरियल्ससारखी ही सिरियल नाही आहे की एकच गोष्ट आपली आठवडाभर चालते. नाही, ते 2 दिवसामध्ये ती स्टोरी एंड होते, लगेच तुम्हाला काहीतरी वेगळा मसाला मिळतो. सो हे आहे नवीन या सिरियलमध्ये. आणि काही गोष्टी तर म्हणजे मी फ्रँकली स्पीकिंग असं सांगेन की आत्ता मी कालचाच एक एपिसोड बघत होतो आणि मी कुठलाही एपिसोड ना ॲज अ ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतो, आणि तो बघत असताना मलाच असं होत होतं की कोणी असं कसं वागू शकतं आईवडिलांसोबत, किंवा असं का कोणी करेल, म्हणजे ते मलाच खूप वाईट वाटत होतं बघताना. तर अशाही काही गोष्टी आहेत की ज्या आहे म्हणजे त्या स्टोरीशी रिलेटेड आहेत म्हणून. पण तेच आहे की आपण त्यात, म्हणजे मी स्वतः एक या सिरियलचा भाग असल्यावरही मी गुंतत जातो आहे. सो बट ऑब्वियस ऑडियन्स तर फार गुंतत असणार. मला असं वाटतं की ना, खूप महत्त्वाचा विषय मांडला जातो आहे, कारण का दरवेळी असं होतं की लग्नानंतर सुनेचं ऐकून मुलगा बदलतो, पण इथे सुना चांगल्या आहेत, मुलगा जरा वेगळ्या थिंकिंगचा आहे, तर ते सुद्धा एक दाखवायचा प्रयत्न केला आहे. मला ना इथे सेटवर आल्यावर इतके सगळे कलाकार आहेत ना, म्हणजे हाय करण्यातच 15 मिनटं गेली. तुमचं सेटवर कसं होतं? लंच ब्रेक तर मला असं वाटतं एन्जॉय करत असाल सगळं. बापरे, म्हणजे सोबतच असतो. सोबतच आमचं आहे ना, ॲक्च्युली हे घरच बनलं आहे एक प्रकारचं. मी माझी गोष्ट सांगते की मी, तुझं जसं झालं तसंच की आल्यानंतर खूप वेळ गेला तुझा 15 मिनिटं, तसंच आहे की एक दिसलं की अरे हाय गुड मॉर्निंग, कधी आली, ट्रॅफिक लागलं का, असं झालं का, तसं झालं का. सो 5 मिनटं एकासाठी, मग दुसरं कोणी असेल नाराज नको व्हायला, असं सगळ्यांना बोलायचं, मग मेकअपसाठी बसायचं. लंच ब्रेक झाला की आमचे वॅनिटी, म्हणजे 1 BHK प्रत्येकाला दिलेला असतो, पण वॅनिटीचे 3 डोअर ओपन होतात आणि तो 3 BHK होतो आमचा. मग प्रत्येकाचे टिफिन्स ओपन होतात, कोणी काय आणलं आहे, मग डिस्कस होतं की अरे हे हवं होतं. मग ज्यांचे बॉन्ड्स चांगले आहेत ते त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी ते बनवून आणतात. म्हणजे आता माझं असं झालं आहे की निखिल दादाला मी माझा आता मोठा भाऊ असल्यासारखं मानायला लागले, आणि तो पण मला खूप लहान बहीण असल्यासारखं ट्रीट करतो. सो त्याच्या तोंडातून एक शब्द असा निघाला ना की यार ही वाली स्मूदी खायची होती, किंवा ही वाली भाजी हवी होती, किंवा बिर्याणी हवी होती. सो माझं असं असतं की नाही, मला उद्या घेऊन जायचं आहे दादासाठी. सो मी ते ट्राय करते की मेडला सांगेल, अदरवाईज मला कॉल टाईम लेट असेल तर मी ते घेऊन जाणार. सो एकंदरीत ही फॅमिली झाली आहे तयार, आणि एकमेकांची तोंड बघितल्याशिवाय आमचा घास नाही जात. मग कितीही लेट होऊ देत, त्यांचं लेट सुटतं आहे तर आम्ही थांबून राहतो, प्लेट्स घेऊन ठेवतो फक्त. ते आले मग एकत्र जेवायला बसणार वगैरे. असं बाकीच्या सेट्सवरती होतं वगैरे असं मला माहीत नाही, पण इथे ना खूप सगळ्यांनी एकमेकांना जोडून ठेवलं, नाही जेवत कोणी कोणाशिवाय, असं आहे. म्हणजे मालिकेत ट्रॅक काही असू दे, आपलं पात्र काही असू दे, कट झालं की सगळे एक फॅमिली आहात. पण इथे आल्यावर ना, जेव्हा शूटिंग सुरुवात झाली, ते एक फॅन मोमेंट असतं ना की मलाही असं कधी इतकी वर्षांचं काम आपण बघतो आणि आज आपण स्क्रीन शेअर करतोय, तशी फॅन मोमेंट कोणाच्या बाबतीत झाली? हर्षदाताईच्या बाबतीत तर ऑब्व्हियसली झालीच असणार आहे. ऑफकोर्स. म्हणजे मला
मला तुषारदादांच्या बाबतीत फार झालं, कारण आत्ताच असं झालं की तुषारदादांना ऑब्व्हियसली इतक्या वर्षांपासून आपण बघतोय आणि मी साईबाबा या भूमिकेमध्ये जेव्हा त्यांना बघत होतो ना, म्हणजे कनेक्ट होत होते म्हणजे पूर्णच. सो एक ती श्रद्धा म्हणून पण किंवा काय, आणि ॲज अ आर्टिस्ट म्हणून मी असं म्हणेन की मी खूप स्वतःला म्हणजे मला खूप चांगली संधी मिळाली, कारण ना मला त्यांच्या, आता तुला सांगतो की आमचे जेही सीन्स आहेत सर, एक एक शब्द जे बोलतात ना, त्या सीनमध्ये आम्ही जेव्हा उभे असतो तर आम्ही हरवलेलो असतो. आम्ही दोघं तर आम्ही चालू सीनमध्ये पण या चर्चा करतो. गरज नाही लागत जेव्हा सर इमोशनल सीन करतात. म्हणजे माझं कॅरेक्टर असं आहे की मी खूप प्रॅक्टिकल आहे आणि मी नाही शक्यतो रडणार. मी दुसऱ्यांना सांगेन की तुम्ही रडू नका, त्याच्याऐवजी विचार करा, झालंय त्याच्यावरती नाही असं करायचं. बट जेव्हा ते सीन देतात आणि असं असतं की ते रडतायत, बट माझं कॅरेक्टर रडणारं नसून सुद्धा मी इमोशनल होते आणि माझ्या डोळ्यात ग्लिस नसून सुद्धा पाणी असतं. इथपर्यंत त्यांचं ऍक्टिंग असते. जे वडील साकारतात ना, ते असं वाटतं की आपलेच बाबा आहेत, कारण का बाबा कधी एक्सप्रेस नाही होत काही गोष्टी, आणि ते एकदम त्यांचे एक्सप्रेशन्स तसेच्या तसे, जे काही म्हणजे ते जे कंट्रोल परफॉर्मन्स किंवा जे कंट्रोल आहे त्यांचं जे होल्ड आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की ते आपले वडीलच आहे. म्हणजे ऑफकोर्स आहेच, पण मला माझ्याच वडिलांचं असं होतं की कनेक्ट होतो मी माझ्या वडिलांसोबत. इतकं कमाल आहे ते. बरं, सेम हर्षदाताई म्हणजे मी तर म्हणतो की आई आणि बाबा म्हणजे हर्षदाताई आणि तुषार सर यांचे जेव्हा आम्ही त्यांच्या दोघांचे जरी सीन असेल तरी आम्ही बघत असतो. का? कारण ते दोघेही एकमेकांसोबतचा सीन इतका कमाल करतात ना की ते बघूनच आमच्यासाठी ते वर्कशॉप आहे असं आम्ही म्हणेल. कारण एक एक बारकावे, छोट्या छोट्या गोष्टी जे काही टिपतात ना, ते म्हणजे सल्यूट खरंच त्यांच्यासाठी. आणि मला तर हेच वाटतं की आम्ही प्रचंड शिकतोय त्यांच्याकडून, प्रचंड, कळत नकळत फारच. आता जान्हवीची एंगेजमेंट होती आहे, तर त्याबद्दल एक काय स्निक पीक द्यायला आवडेल? खूप छान दिसत आहे खरं तर, आणि सगळ्यांचे लुक्स आम्हाला बघायचे आहेत, तुम्हालाही दाखवू आम्ही, पण काय ट्विस्ट घडणार आहे आणि काय एक माहोल आहे सध्या घरामध्ये? ट्विस्ट काय घडणार आहे असं तर नाही सांगू शकत. तयारी कुठवर आली? तयारी सध्या तरी आमची हां, म्हणजे मुलगा आला आहे, आम्ही सगळं साखरपुडा वगैरे करतो इथपर्यंत आहे. लग्न खूप जोरदार होणार आहे, एकदम ग्रँड वेडिंग होणार आहे, एवढंच सांगू शकते. बाकी सगळं आपल्या घरामध्ये जशी तयारी चालू असते तशीच चालू आहे. आणि खरं तर असं वाटतं आहे की घरात खरंच लग्न चालू आहे आणि आम्ही ते लग्न जगतो आहे. आणि दिव्याचं तर असं झालं आहे की तिचा फेबमध्ये आहेच लग्न. सो ती म्हणते, देवा माझी तयारी देव इथपासून घेईल असं मला वाटलं नव्हतं की 2 महिन्या आधीपासूनच मला सगळी प्रॅक्टिस होती आहे आणि मला आता फेबमध्ये माझं सुद्धा लग्न करायचं. सो आहे तयारी बऱ्यापैकी. मी ट्विस्ट असं म्हणेन की जसं जान्हवीसाठी किंवा आमच्या फॅमिलीसाठी ट्विस्ट हाच आहे की जयंतने लग्नासाठी मागणी घालणं. इतका मोठा, इतका अमीर, इतका श्रीमंत मुलगा त्याने हे, तर मी आणि संतोष दादा तर आम्ही सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह आहे या लग्नाने. बाकी जाऊ दे तिकडे, कारण पैसे खूप दिसणार आहे, खूप सगळं एकदम मस्त लॅविश असणार आहे. हो, त्याच्यामुळे आम्ही दोघं तर सगळ्यात जास्त हॅपी आहोत आणि आम्ही खूप जास्त तिला फोर्स करत होतो की तू लग्नासाठी हो म्हण काही कर. आणि मी आजही म्हणजे दिव्या आणि मेघन दोघांचेही लग्न आहेत. दिव्याचं काहीतरी फेबमध्ये आहे आणि मेघनचं एप्रिल मे वगैरे मध्ये आहे. मी दोघांनाही म्हणत असतो, हे ना तुमच्या लग्नाची ऑडिशन आहे, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही इथूनच समजदार आहे. त्याच्यामुळे तेही हॅपी आहे आणि सगळं वातावरण हॅपी आहे. का? कारण आत्ता सिक्वेन्स असा झाला आहे की भावनाचं लग्न मोडलं, आम्ही तिथपर्यंत गेलो आणि ते नाही करू शकलो. आता काय आहे ना की आता आम्ही ते सगळं करणार आहोत. त्यामुळे आम्हीही पर्सनली खूप जास्त हॅपी आहोत. थँक्यू सो मच. तुम्ही खूप मजा करताय, अशीच मजा करा आणि आम्हाला एंटरटेन करा. आणि ह्या आमंत्रण वगैरे देणार आहात की नाही? म्हणजे नक्कीच. आता आमच्या जान्हवीची एंगेजमेंट आहे. हे एंगेजमेंट तर आम्ही घरच्या घरी पार पाडतोय, पण आमच्या जान्हवीच्या लग्नाला तुम्हाला सगळ्यांना यायचं इन्व्हिटेशन देणारच आहोत आम्ही. तारीख लवकरच आम्ही सांगू. पत्रिका प्रत्येकाच्या घरी 8 वाजता 9 वाजता पोहोचेलच. ग्रँड वेडिंग असणार आहे, सगळ्यांना तयार राहायचं आहे. लवकरच डेट कळवण्यात येईल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तू सुद्धा आणि पुन्हा ये हेच आम्ही सांगितलं. येस थँक्यू. थँक्यू.